आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस, आवाज आपल्या हक्काचा। कुर्ला कॅम्प परिसरात रस्त्याचे डांबरीकरणासाठी आमरण उपोषण। उल्हासनगर येथील कुर्ला कॅम्प परिसरात 9 डिसेंबर रोजी तुळजाभवानी मंदिर ते गुरु नानक शाळा परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी उपोषण करण्यात आले। उल्हासनगरची आजची स्थिती पाहता कुर्ला कॅम्पच नाही तर संपूर्ण उल्हासनगर रस्त्यातील खड्डे व रस्ते दुरुस्तीच्या कामाला उल्हासनगरकर पूर्णतः त्रासून गेला आहे। हे सांगणे आज वावगे ठरणार नाही। उल्हासनगरतील स्थानिकांच्या पाठीच्या मणक्यापासून ते श्वसना व फुफ्फुसापर्यंत होणारा त्रास हा केवळ रस्त्यातील खड्डे व रस्ता दुरुस्तीमुळे झाला आहे व ही जबाबदारी सरकार व प्रशासन दोन्हीही स्वीकारायला तयार नाही असे दिसून येत आहे। अशा अवस्थेमुळे संघटनांना व समाजसेवकांना उपोषणाचा मार्ग निवडावा लागतोय हे खरे। सदर उपोषणास वामन भोयर, सुरेश सोनावणे, विशाल सोनावणे, ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिव, अभिजित चंदनशिव, दिवाकर खळे, ॲडव्होकेट दाहिर रामटेके, संजय वाघमारे, अमर मोरे, प्रवीण दोंदे, महेश जुमानी, शहीद मारुतीराव जाधव रिक्षा चालक मालक युनियन, राष्ट्रवादीचे अनिल बंगाळे सहित या उपोषणाला हजारो नागरिकांनी पाठिंबा दर्शविला। 2 महिन्यापासून आम्ही या रस्त्यासाठी डांबरीकरणासाठी पाठपुरावा करत होतो। त्याच वेळी एका लहान मुलगा इथे दगडाच्या समोर पडला, त्याला मार लागला। त्या टायमाला आम्ही त्याच ठिकाणी उपोषणाला बसलो होतो। माझ्यासोबत सोनवणे सर असतील, मी होतो, भोयर साहेब होते, संजय वाघमारे होते, असे सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसले होते। त्यावेळेस PWDचे इंजिनियर येऊन त्यांनी आश्वासन दिलं होतं की 10 दिवसामध्ये हा रस्ता पूर्णपैकी डांबरीकरण आम्ही करून देऊ। परंतु त्या गोष्टीला आता 2 ते 2.5 महिने उलटून गेले। आत्ता अद्याप इथे डांबरीकरण अजून झालेलं नाही आहे। त्यामध्ये इगल कंपनीने इथे चेंबरचं काम इथे चालू आहे, खड्डे खंदून ठेवलेत। त्याच्यामुळे अजूनही लोकांना त्याचा अडचण होत आहे, येण्या जाण्यासाठी खूप काय भोगावं लागतं आहे, त्यांना पडतायत। आज दुपारी पण आम्ही इथं उपोषणाला बसलो, एक अपंग महिला इथून जाताना पडली, तिच्या डोक्याला मार लागला। तर ह्याची जबाबदारी कोण? महानगरपालिकाच असणार। आणि सकाळपासून वॉटर सप्लायचे अधिकारी येऊन इथे आम्हाला 4दा येऊन निवेदन देऊन गेले की आम्ही 15 दिवसात तर पॅचिंगचं काम करून देतो। परंतु PWDवाले असे कुठलंही पत्र ते आणून देत नाही आहेत की बाबा हे पॅचिंगचं काम झाल्यानंतर आम्ही इथे डांबरीकरण करून देतो। आमची मागणी, प्रमुख मागणी आमची हीच आहे की आम्हाला डांबरीकरण ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण डांबरीकरण प्रॉपर चांगल्या पद्धतीने करून देऊ, आमची ही मागणी आहे। समजा अजूनपर्यंत त्यांचं काय उत्तर आलं नाही, आता उद्याच्या दिवसात काय होतं, त्यांचं काय उत्तर येतं ते बघून आम्ही पुढची आमची काय दिशा राहील। समजा त्यांचं काम होत नसेल तर अजून आज उपोषण करतो आहे, तर पुढचं जे आंदोलन असेल ते तीव्र असेल, ते नगरपालिकेसमोर असेल। साहेब, आजच्या उपोषणाबद्दल काय माहिती द्याल? उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण पाहाल तर सर्व ठिकाणी आज रस्ता खोदून ठेवलेला आहे। आणि रस्ता खोदून ठेवल्यामुळे ज्या ठिकाणी रस्ता खोदला त्याच ठिकाणी फक्त पॅच मारण्याचे काम चालू आहे। आणि अनेक ठिकाणी रस्ता खोदून 2-2 महिने झाले तरी पॅचसुद्धा मारलेलं नाही आहे। परंतु रस्ता खोदल्यानंतर त्या रस्त्याची दुरावस्था एवढी वाईट झालेली आहे की तो पूर्ण रस्ता खराब झालेला आहे। आज गुरु नानक शाळाच्या चौकातील आजूबाजूचे सर्व रस्ते आहेत ते पूर्णपणे बरबाद झालेले आहेत। आणि याला जबाबदार इगल कंपनी नव्हे तर उल्हासनगर महानगरपालिकेचे इंजिनियर आहेत। आमची उपोषणच्या माध्यमातून एकच मागणी आहे की गुरु नानक शाळेचा जो परिसर आहे त्या परिसरातील संपूर्ण रस्ता पॅच न मारता नव्याने बांधण्यात यावा। आणि नागरिकांना ह्या ज्या रस्ते खोदल्यामुळे लहान मुलांना अस्थमा, दमा, घशाचे आजार होत आहेत। सगळे धुळीच्यामुळे सगळं उल्हासनगर त्रस्त आहेत। आणि मुलांना आजार झाले, काहींना झोप येत नाही, काहींचे डोळे चुटचुटतात, काहींचे घसे खराब झालेत। आणि डॉक्टरांनी आव्हान केलं आहे की धुळीपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही मास्कचा वापर करा। आता कोरोना नाही आहे साहेब, पण धुळीमुळे लोकांचे जीव जाऊ शकतात, ही गंभीर समस्या आहे। त्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधावं
व त्यांनी आम्हाला याच्यातून लवकर सुटका करून द्यावी यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो होतो. यासाठी कोणी अधिकारी येऊन गेले का? ईगल कंपनीचे ठेकेदार आणि वॉटर सप्लायचे अधिकारी येऊन गेले. त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही पॅच मारून देऊ, पण पॅच मारून इथली जी माती आहे, इथली धूळ आहे, ही संपणार नाही, ती तशीच राहणार आहे. त्यासाठी आम्हाला पॅचच्या ऐवजी पूर्ण रस्ता नवीन करून हवा ही आमची मागणी आहे. जर मागणी पुढे ढकलण्यात आली किंवा नाही झाली तर पुढचं तुमचं काय हे असेल? बघा, संविधानिक मार्गाने आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत. या ठिकाणी विभागातील आज जवळजवळ 500 लोकांनी आम्हाला सह्या दिलेत आणि जर नाही झालं तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमचं मोठं जन आंदोलन असेल. ब्युरो रिपोर्ट, तक्षशिला एक्सप्रेस, उल्हासनगर.